मित्रांनो, असा प्रकारचा किचकट प्रश्न झटक्यात कसा सोडवायचा बघा. 1 अँपिअर विद्युत प्रवाह प्रत्येकी 1 मोल ऑफ NaCl, 1 मोल ऑफ KCl आणि 1 मोल ऑफ RbCl च्या द्रावणातून स्वतंत्रपणे एका सेकंदासाठी पाठवला. तर निक्षेपण होणाऱ्या धातूंच्या ग्रॅम ऋणुतुले Nm अचूक संबंध कशा प्रकारचा आहे. लगेचच उत्तराकडे वळूया. इथे वापरला जातो फॅराडे इलेक्ट्रोलिसिसचा पहिला नियम, जो आपल्याला काय सांगतो तर N = Q/F/Z. पण आपण याला सोपं करून पाहूया. N म्हणजे जमा झालेल्या धातूंचे मोल्स, Q म्हणजे काय एकूण आवेश म्हणजेच कुलम्समध्ये, फॅराडेचा हा स्थिरांक आहे, आणि Z म्हणजे काय आयनाने दिले किंवा घेतलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या. क्वेश्चनमध्ये आपल्याला सांगितले 1 अँपिअर करंट एका सेकंदासाठी दिला, म्हणजेच तो 1 कुलम झाला. बरोबर. आता Na+, K+, Rb+ सगळे जे आहे ते सगळे मूलद्रव्य +1 आयनचे आहे. बरोबर. त्यामुळे झेडची संख्या झाली 1, सगळ्यांची एकच असणार आहे. मग जर फॉर्म्युला वापरला N = Q/F/Z, तर झेडची संख्या सगळ्यांची समान आहे, एकच राहिली. मग बाकीचा Qची संख्या पण 1 आली, इथं आपण पाहू शकतो. आणि फॅराडेचा जो काही स्थिरांक आहे तो देखील सेम आहे, किती 96, 500. त्यामुळे याची ही व्हॅल्यू तीच. बरोबर. Na दुसऱ्याची व्हॅल्यू तीच आणि तिसऱ्याची ही व्हॅल्यू तीच असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे.